नाही मी म्हणतो. हा म्हण. ती गुडघ्या गुडगुडीचा. गुडगुड दिसा. विसरून जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आज संक्रांती आहे, तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असंच माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद आणि तुमचं प्रेम राहू द्या. तर आज ना थोडंसं तब्येत वगैरे व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला ब्लॉग स्टार्ट करायला. आणि मकर संक्रांतीची पूजा करायची असते, तर त्यासाठी मी सामान घेऊन आली आहे, सगळं जे काही लागतं, सुगड वगैरे. तर हे बघा, इकडे सगळं आणलं आहे, अजून वॉश पण केलेलं नाही आहे मी ते. आणि इथे ना हे असं पॅकेट मी आले मला, की ज्याच्यामध्ये 5 सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 5 आहेत. जसं की हरभऱ्याचे घाटे, हे गव्हाचे काय बोलतात, गव्हाचे तुकडे आहेत, आणि गाजर वगैरे, अशा 5 गोष्टी याच्यात दिल्या आहेत. त्यासोबतच मी आणलंय फुलं आणि तिळगुळ. तर अशा काहीशा गोष्टी मी घेऊन आले. तर तिळगुळ असे आणलेत आणि हे सुगडे, आता ते वॉश करायचे आहेत मला पहिले. आणि नैवेद्यासाठी सुद्धा आता कुकर लावलाय, डाळ झालेली आहे माझी हरभऱ्याची. आज पुरणपोळीचाच बेत आहे, तर पुरणपोळी बनवायची. पण सगळ्यात अगोदर असं वाटलं की तयार झाली आणि आता हे सगळं सामान पण आणलं. सगळ्यात पहिले पूजा मांडून घेते व्यवस्थित, आणि मगच स्वयंपाकाला लागते. मग नंतर नैवेद्य ठेवल्यानंतर मग बाकीचा दिवस जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. हे सुगड किंवा मातीची जी भांडी असतात ना, ती फुटू नये म्हणून गवतात ठेवलेली असतात. तर जेव्हा कधी ते घरी आणणार, तर सर्वात अगोदर मी वॉश करून घेते व्यवस्थित, आणि जेणेकरून मला जेव्हा पूजा करायची आहे तेव्हा ते सुकून व्यवस्थित धुवून रेडी असतील पूजा करण्यासाठी. माझे सगळे सुगड वगैरे मी व्यवस्थित धुवून आणि पुसून ठेवलेत. आणि त्यासोबतच मी जे काही सुगड पूजनसाठी लागणारं साहित्य आहे ते पण काढून ठेवलं. पण मी बघितलं की ते सुद्धा वॉश करण्याची गरज आहे, त्यालाही बरीच माती लागलेली आहे. काय करायचंय? करायचंय. तर बघा, पूजेसाठीची मी सगळी तयारी करून घेतली. इथे आपले सुगड आहे, दिवा, तांदूळ, अगरबत्ती, तिकडे जे काही आपल्याला सुगडमध्ये पूजायचे ते सगळं ठेवलंय, अगरबत्ती स्टँड, फुलं आणि रांगोळी, सगळ्या गोष्टी आणल्या तिथे. रिद्वी, आता काय करायचंय? पूजा करायचंय. ठीक आहे, चलो फिरा. मकर संक्रांती म्हणजे नवीन वर्षाचा पहिला सण. या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करत असतो. मकर संक्रांत जवळ आली की आपल्या बायकांची एकच चर्चा असते, ती म्हणजे देवीचं वाहन आणि देवीचं वस्त्र कोणत्या रंगाचं आहे. कारण देवी ज्या रंगाची साडी परिधान करून येते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य मानला जातो. यंदा देवी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घोड्यावर येत असल्याने यंदा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करता येणार नाही. सुवासिनींची संक्रांती ही सुगड पूजण्याशिवाय अगदीच अशक्य आणि अधुरी असते. तर सुघट म्हणजे शेतमालांनी भरलेला घट, तर त्याचा अपभ्रंश होऊन सुगड असं नाव पडलं त्याला. आजकाल आपण खूप तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी ज्या आहेत त्या वाण म्हणून देत असतो, पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. मकर संक्रांती हा निसर्गाचा सण आहे, त्यामुळे निसर्गात पिकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, गाजर, बोरं, ऊस, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या वाण म्हणून दिल्या जायच्या. हे सुगड पूजन झाल्यानंतर हेच जे सुगडं आहेत ते वाण म्हणून दिले जातात. तर अजूनही काही ठिकाणी करतात की ज्या महिला आहेत त्या एकत्रित जमतात किंवा एखाद्या मंदिरात जातात, तर तिथे जाऊन हे वाणांची आदानप्रदान तिथे केली जाते. जुन्या काळी काय होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती, स्त्रियांच्या बाहेर जाण्यावर बंधनं लादलेली असायची. तर याच निमित्ताने हळदी कुंकू असेल किंवा वाण लोटणं, संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकींना भेटायची, एकत्र यायची, एकमेकींच्या सुखदुःखाची विचारपूस करायची. हळूहळू समाजात प्रगती होत गेली, तशी तशी स्त्री देखील स्वतंत्र झाली. पण ही प्रथा अजूनही चालूच आहे. पण चांगलीच गोष्ट आहे की आपण आपल्या संस्कृतीला पुढे घेऊन जातोय. तुमच्याशी बोलता बोलता माझी सगळी पूजा कधी संपली कळालं सुद्धा नाही.
एक छोटीशी रेसिपी मी फक्त शेअर करते, जे अगदी 1च मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. बस झालं ना रेडी एवढं? ओके. तर मी भजी कशी बनवते, एकदम कुरकुरीत आणि टेस्टी भजी, जी दीपकला खूप आवडतात. आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सुद्धा ही जर रेसिपी फॉलो केली तर हे भजी तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील. तर साधारणतः 1 वाटी मी बेसन घेतलंय, कारण एवढंच लागतं दोघांना. हे पण खूप होणार आहे, पुरणार आहे आपलं. आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा असे सगळं थोडंसं बारीक करून घेतलंय. तर हे वाटण मी याच्यात टाकणार आहे. सॉरी, तब्येत व्यवस्थित नाहीये त्याच्यामुळे. आणि त्यातल्या त्यात आज काय झालंय काय माहिती, टीव्ही सुद्धा चालत नाही आमचा, त्यामुळे आमचं लाडूबाई इथेच बसलंय. आणि इतका वेळ तिने सगळे तिळगुळ आणि मी जो काही खोबरे गुळचा नैवेद्य ठेवला होता अगोदर, म्हटलं पूजा करताना स्टार्टिंगला ठेवून द्यावं, नंतर तरी देणार आहे, ठेवणार आहे नैवेद्य, तो पण तिने फिनिश करून टाकला. हो ना रिद्वी? गुळ कुठे गेलाय? कोणी खाल्ला? कसा खाल्ला बरं? असं खाल्ला? ओके. तर मी 2 मिरच्या घेतल्या होत्या साधारणतः 1 वाटीसाठी. मूठभर कोथिंबीर भरपूर घेतली, त्यात छान कलर येईल म्हटलं. आणि त्यानंतर मी टाकणार आहे त्यात मीठ, आणि थोडीशी हळद. दॅट्स इट. आणि आपण जसं भज्यांचं पीठ भिजवून घेतो तर तसं हे भिजवून घ्यायचं. तर हे बघा, तर या कन्सिस्टन्सी मध्ये मी हे भज्याचं पीठ जे आहे ते भिजवून घेतलंय. आणि कांदा किंवा बटाटा जे काही यूज करायचं ते जेव्हा तळणार तेव्हा फ्रेश कट करून मी त्यात टाकेल. जर लगेच करणार असेल ना तर पीठ भिजवताना पाणी टाकण्या अगोदर पीठ आणि कांदा दोन्ही फक्त जसं कुरकुरीत भजी बनवताना आपण करतो तसं करायचं, आणि नंतर पाणी टाकायचं आपल्याला हवं त्या पद्धतीने. पण आता मला थोडा उशीर आहे, पण म्हटलं पीठ भिजवायला अचानक घाई होईल, कारण आता खूप उशीर झाला, तर त्याच्यामुळे पहिले पीठ भिजवून घेतलं, मग कांदा किंवा बटाटा जे काही बनवायचं अजून काही डिसाईड नाही केलं तर ते मी इमिजिएट करते. त्यानंतर लगेच याच भांड्यात रसाचा काळ्या रशीचा मसाला काढून घेते. आता माझ्याकडे ना खूप मोठी गडबड झाली. मी सारासाठी वाटण तर बनवलं, पण वाटणामध्ये कांदाच टाकायचं विसरलीये. पण आता मी नाही टाकणार आहे, आता मी बिगर कांद्याच काय झालं रिद्वी? तर आता मी बिगर कांद्याचाच सार बनवून बघते कसा होतो. लेट्स सी. एक थोडंसं ट्रायल अँड एरर होऊन जाईल. पण तुम्ही म्हणा सगळ्या बरण्या का आहेत? हो थांब. ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना माहिती असेल, बिगबिने सगळा मसाल्याचा डब्बा जो आहे तर त्यात सगळं एकत्र करून टाकलंय. इव्हन आता पूजेच्या वेळेस मी ना हे घेतलेलं, हळदी कुंकू सेपरेट सेपरेट व्यवस्थित घेतला, तिने तेही मिक्स केलं. आमच्या घरी रांगोळी, मसाल्याचा डब्बा आहे, ते सगळे असेच खाले. सो ज्यांच्या घरी बाळ आहे किंवा मुलं आहेत त्यांना एक्सप्लेन करायची गरज नाही, ते समजू शकतं माझी काय परिस्थिती आहे. आता सुद्धा तिने इकडे पृथ्वी काय करते? हे खेळते ना, ती असे उद्योग करतच नाही. तर रोजच नाही, पण जेव्हा मी असा काही मोठा स्वयंपाक करते ना, तर तेव्हा जे काही भांडे निघतात ते जसे निघतात तसे पटापट धुवून टाकते. कारण जर एक सोबत एवढे भांडे ठेवले ना तर 2 पाट्या भांडे होऊन जाईल, आणि नंतर भांडी घासण्याचा खूपच जास्त कंटाळा येतो. आणि अदरवाईज रेग्युलर स्वयंपाक असतो तेव्हा इतकी भांडी नाही निघत, अगदीच बोटावर मोजण्या इतकी भांडी असतात. सो जेवण झाल्यानंतरच मी ती घासते. पण असं मोठं जर काही करायचं असेल तर हेच एक ट्रिक यूज केली ना तर मला खूप फायदा होतो. आता जस्ट रिद्वीचे बाबा आले, त्यामुळे रिद्वी किचनमधनं गेली आणि हॉलमध्ये जाऊन आता खेळते त्याच्या बाबांसोबत. त्यामुळे मला जरा स्पीड आला कामाला, नाहीतर इतका वेळ रिद्वीसोबत गप्पा पण मारायच्या, तिला काय हवं नको ते पण बघायचं आणि स्वयंपाक करायचा. यात खूप टाईम निघून जातो. त्यात व्हिडिओ पण शूट करायचा असेल तर अर्धा तासाचं काम 1 तास असं होऊन जातं सगळं. तर आता फास्ट सगळं करायला घेतलं. आज जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो तुम्हाला कालच बघायला मिळाला असता, पण झालं असं की मी सांगितल्याप्रमाणे माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती त्या दिवशी. आणि नंतर जेव्हा मी कधी व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करत होते माझा आवाजच निघत नव्हता. इव्हन तुम्ही बघितलं असेल की मध्ये मध्ये थोडासा आवाज वेगळा येतोय, त्यामुळे जमलंच नाही. काही केलं माझ्याकडनं ते व्हॉइस ओव्हर होत नव्हतं. सो त्याच्यामुळे जरा व्हिडिओ लेट झाला. तर माझ्या ज्या पोळ्या आहेत पुरणाच्या त्या करून झाल्या आहे ऑलमोस्ट. आणि दीपकला भूक नव्हती, नेमकंच त्याने संध्याकाळी नाश्ता करून आले होते ते ऑफिसमधनं, त्यामुळे मग मला चपात्या पण खूप कमी करायला लागल्या.
बघते का? हे कसं बघते बघा. प्रत्येक सणाच्या वेळेस आपल्या महिलांची अशीच अवस्था असते. आपले एक्सपेक्टेशन असतात की छान आपण रेडी होणार, साडी वगैरे घालून, मेकअप करून, फोटोज काढू, रील्स शूट करू, व्हिडिओ शूट करू, बाहेर जाऊ. पण असं सहसा होत नाही, कारण घरात काम इतकं असतं. देवपूजा करायची असते किंवा स्वयंपाक असतो आणि असा स्वयंपाक करायलाही बराच वेळ लागून जातो. घरातली कामं असतील, हे सगळं करत करत आपलं स्वतःकडे सजण्याचं वगैरे दुर्लक्ष होऊन जातं. माझ्या आयुष्यातही कदाचित यूट्यूब नसतं, व्हिडिओ शूट करायचं नसतं, तर मीही इतकं चांगलं तयार झाली नसते. बट नाही, प्रत्येकानेच ते करायला पाहिजे, त्याकडेही आवर्जून लक्ष द्यायलाच पाहिजे. जस्ट आम्ही जेवण केलं आणि मी तुम्हाला बोलली होती की आज सार म्हणजे जी काळ्या रशीची भाजी असते, जी आपण पूर्णासोबत बनवतो, तर ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली. इंटेन्शनली नाही केली, तर ती माझ्याकडनं राहून गेलं त्यात कांदा टाकायचा. बट नखरे, नुसते नखरे. बट इतकी टेस्टी झाली होती, खरंच खूप छान झाली. म्हणजे मला एक कळालं की भाजीमध्ये कांदा जरी नसेल टाकलेला तरी पण भाजी छान होऊ शकते. तर येस, आजचा पूजा वगैरे खूप छान झाली. आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला. हो ना रिद्वी? छान गेला ना? छान गेला. आता तू चेंज करणार ना? नाही. आता झोपायचं ना? मग हा ड्रेस चेंज करून टाक. नाही. का बरं? तुला छान दिसतोय का? हा, मला छान दिसते. नाही, छान नाही दिसत. ची दिसतो तो. नाही. न्यू ड्रेस घालून झोपायचं नसतं ना? नाही. मग झोपायचं असतं? नाही. तू असं म्हटली का तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हटली का? मन बरं. गुड घ्या. तिळगुळ असं म्हण. तिळगुळ घ्या. नाही, मी म्हणतो. हा म्हण. तिळगुळ घ्या, गुड दिसा. गुड दिसा. ठीक आहे, चलो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. येथे एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो.